आयकोप्यानो नमस्कार. आमच्यो गोंयच्यो भाजयो म्हणल्यार भेणे, चिटकी जावं तांबडी भाजी, नाब अशें आमी सगळे जाणा. पण आयज आमच्या मदीं असो एक व्यक्ती आसा की जेणें ब्रोकोली, पार्सले, लेट्यूज, झुकिनी हेचे यशस्वीपणे प्लांटेशन केल्लें आसा. आकाशवाणी पणजी केंद्रातर्फे हांव सागर माजीक तुजें हांव स्वागत करतां. सागर, तुजी शैक्षणीक वळख आमकां सांग पळया. माझे नाव सागर माजीक. हांव केरी सांकळेचो. हांवें BSc इन एग्रीकल्चर दापोली केला आणि MSc इन एग्रीकल्चर पुण्यान केला. आणि MSc एग्रीकल्चर तितून आनी कितें स्पेशलायजेशन केलां तुवें? हय, जो तुम्ही नॅनो युरिया म्हणून आयकतात मार्केटान, जो कोरमंडलचो आसूं ना जाल्यार दुसऱ्या कंपनीचो आसूं, ते आमी लॅबान तयार केल्ले नॅनो युरिया आणि म्हणजे तुजी MSc एग्रीकल्चर सॉयल सायन्स अशी वळख आसा. हय. सागर, ही तुजी जाली शैक्षणीक वळख. आतां तुजी खरी वळख कितें, जाच्या खातीर तूं हांगा आयिल्लो आसा आनी आमच्या आयकोप्यान तूं खोलायेन हेच्या बद्दल सांग पळया. माझी खरी ओळख म्हणजे एक्झॉटीक व्हेजिटेबल्स हांव ग्रो करता. हांवें जेन्ना पुण्यान गेलो शिक्षणा खातीर तेन्ना आमी खूब मार्केट पयले पुणेचे. तेजे हायड्रोपोनिक्साचेय म्हाजें स्पेशलायजेशन आसा. थंयसर आमी लेट्यूज खूब ग्रो केले. जे एक्झॉटीक व्हेजिटेबल्स पळयता पळयता आमी खूब एक्सपोजर मेळ्ळो आमकां पुण्या भितर आनी थंयसरून म्हाका ही आवड रूच जाली. आतां तुवें सांगलें की एक्झॉटीक व्हेजिटेबल्स मातशे आमच्या गोंयच्या फार्मर्सांक, गोंयचे शेतकामते आसा तांकां ही सामकीच नवीन नांवां आसा. ब्रोकोली, पार्सले, लेट्यूज जावं झुकिनी हेच्या बद्दल आमकां मातशें खोलायेन सांग पळया. तुमी आतां हे ब्रोकली, झुकिनी आणि बेल पेपर जाल्यार हे जे गोश्ट आयकतात, हे जे ऑलमोस्ट 90 to 100% जे गोवान येता ते सगळे भायरच्यान येता. पुणेसून जाले, कोल्हापूरच्यान जाले, बेंगलोरान जाले. गोवान हेजे कल्टिवेशन ना फर्स्ट थिंग. आणि हेजी मागणी हॉटेल्स, जितले रेस्टॉरंट्स आसा आमच्या गोवान, मुंबय अर्बनान आसा ना जाल्यार बेंगलोर, हैदराबाद, जितले मेट्रो सिटीज आणि अर्बन सिटीज आसा थंयसर मागणी भरपूर आसा. सो डेफिनेटली हेजी डिमांड बरी आसा. सागर, आतां तुवें सांगलें की मागणी खूब आसा आणि मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलांनी तेची मागणी आसता. पण आतां अशी परिस्थिती आयिल्ली आसा की डायटिशियन्स, जे आहार तज्ञ लोक आसता, तेय सांगता की तुमी ब्रोकोलीचे जावं पार्सले, लेट्यूज हेचे तुमी सलाड खावपा जाय, म्हणजे आरोग्या खातीर ते खूब बरें आसा. तर आरोग्याच्या दृश्टीन ह्यो कितक्यो म्हत्वाच्यो आसा? हेंची जी न्यूट्रियंट्स आणि विटामीन जी कंटेंट आसा ती नॉर्मली भरपूर आसा. तेज्या खातीर तुमी पयले आसतले की जे सेलिब्रिटीज आसतले इंडस्ट्रीचे, ते बीन ब्रोकली, एक्झॉटीक व्हेजिटेबल, लेटस खूब खाता. एज वेल एज क्रिकेटर सुद्दां तुमी इफ तांकां फॉलो करतले जाल्यार तेंच्या खंय तरी तेंच्या जेवणान ब्रेकफास्टान स्पेशली एक्झॉटीक व्हेजिटेबल्सचें नांव एक तरी आसतालेंच. सागर, तुवें आतां सांगलें की हे आतां डायटिशियन्स मुद्दाम प्रिस्क्रायब करता की हेचे सलाद खावपा जाय, आरोग्याक ते बरें आसा. पण आतां हें गोंया भितर हेचें प्लांटेशन शक्य आसा? आतां तूं केरी सांकळीचो, सो तुवें सांगलें की हें तुवें सगळें प्लांटेशन हांगा गोंया भितर केल्लें आसा. हेच्या बद्दल आमकां सगळ्यांक सांग पळया. हय, हांवें गोवाच्या भितर सांकळी सारक्या गांवान हांवें हें प्लांटेशन केलां आणि हेजो एक्सपेरिमेंट केल्लो आणि हो सक्सेसफूल आसलो. आणि खंयच्या फार्मर्सांक हें गोवान करपाचें आहा जाल्यार तांकां मातशें सायन्स पळोवपाचें पडटलें मातयेचें. आमची गोंयची जी माती आहा ती लॅटरायटीक सॉयल म्हणटा हांगासली. लॅटरायटीक सॉयल आसा आणि एसिडीक आसा. गोंयच्या मातयेचो pH जो आसा तो एसिडीक आसा. इफ तुमी तांकां लायम घाला, डोलोमायट अगर तुमी ऍड करतात मातयेच्या भितर जाल्यार तेजो pH एक 6.5 पर्यंत बरे भशेन येयलो जाल्यार तुमचें पीक डेफिनेटली बरें येतलें. आणि त्याच बरोबर जर आमी जिवामृतचो वापर केलो, घनजिवामृतचो वापर केलो जाल्यार ऑर्गेनीक पद्दतीन ताका एक जोड मेळूं शकता आणि जमिनीची सुपीकता वाडून जे कितें तुवें आतां सांगलां ब्रोकोली, पार्सले, ते बऱ्या पद्दतीन अशें येवं शकता. बरे पद्दतीन येवंक शकता. इफ तुमी आतां हे जे जीवामृत आणि वर्मी कंपोस्टचे जे नाव घेतले ते खूब इम्पॉर्टंट आहा आमच्या गोव्याच्या मातये खातीर. कित्याक जी लॅटरेटीक सॉयल आहा आमची ताका आयरन आणि एल्युमिनियम कंटेंट भरपूर आहा. तेज्या खातीर न्यूट्रियंट अवेलेबिलिटी झाडां खातीर अवेलेबल जायना. तेज्या खातीर इफ आमी ऑर्गेनीक घालता तेजे अवेबिलिटी टू प्लांट भरपूर वाडटा आनी तेजे खातीर पीक बरें येतलें. बरोबर. आतां हे जे ब्रोकोली जावं हेचे सगळे एक्झॉटीक व्हेजिटेबल्स आसा, हे आतां ओपन कंडिशन तूं घेवं शकता काय ताका पॉली हावस जाय, शेडनेट जाय, हेच आमकां सांग पळया. आमी ओपनान घेवपाक शकता. जशे क्रॉप्स आसा, ब्रोकली जाले एक,
पार्सले, फ्लॅट पार्सले, झुकिनी, हर्ब्स जाली, बेसील आमी जी तुळशी म्हणटा तशी तुळशी, इटालियन बरोबर. बेसील आसा, तांबडी इटालियन बेसील आसा, स्मॉल बेसील, चे 4-5 टायप आसा. मागीर हर्ब्स जाले, थायम, ऑरिगॅनो, रोजमेरी, थाई चिली, थाई जिंजर, थाई कॅबेज, हे खूब जे आसा ते आमी भायर ग्रो करपाक शकता. आनी इफ शेडनेट आनी पॉली हावजाक जाय जाल्यार तुमकां बेल पेपर, जे आमी रेड येल्लो बेल पेपर पळयता, डब्बू मिरची सारकी जी आसता, ते आमी फक्त पॉली हावजानूच ग्रो करपाक शकता, कित्याक तेका एक तेजो स्वताचो इन्वॉरमेंट जाय. पण आता हे जे ओपन कंडिशन म्हणजे आता आमच्या गोंयच्या हितून जे कितें हवामान पळयलें, निसर्ग पळयलो, अति पावस पडटा जावं इतकी थंडसाणपण जशी बेळगांव, कोल्हापूर त्या सायडीक दिसता तशी हांगा तितकी थंडसाणपण आसना. सो ताचो कितें विपरीत परिणाम जाता काय? ना, तुम्ही आता हे लेट्यूस जे आसा, लेट्यूसान सुद्धा भरपूर टायप आहा. रोमन लेट्यूस, लोलो रोसो लेट्यूस आसा, आनी केल आसा, अरुगुल्ला आहा, वायल्ड अरुगुल्ला जाले, आनी असले भरपूर जे आसा जे थंडी टायमाचेर आमच्या गोवान सुद्धा बरे कल्टिवेट करूंक शकता. हांवें स्वताचोच फर्स्ट एक्सपेरिमेंट केल्लो. चायव्स आनी सेज म्हणून एक प्लांट्स आसा, ऑर फ्लॅट पार्सले आसताले, तेजो एक एक्सपेरिमेंट केल्लो आनी तेजो भरपूर बरो रिजल्ट म्हाका मेळ्ळो आहा गोवाच्या क्लायमेट कंडिशन. आणि आता तुवें सांगलें की पयली जमिनीची बऱ्या पद्दतीन मशागत करपा जाय. त्या कशा पद्दतीन करपा जाय आनी ताका कॉस्ट इनवॉल्वमेंट म्हणजे चड खर्चीक आसा काय कितें हे चड खर्चीक ना. जशे तुम्ही आपले टोमॅटोज नाल्यार चिली लायता, मिरसांगो लायता, तशेंच 1 एकराक तुमकां 30,000 झाडां लागतली इफ तुम्ही ब्रोकोली करता जाल्यार. तिचे सिडलिंग्स मातशे कॉस्ट चड आसता, बट तुमकां व्हॅल्युएबल क्रॉप खातीर जेन्ना तुम्ही हार्वेस्ट करता तेजो व्हॅल्यू तुमकां चड मेळटा. आणि तेजे रिटर्न्सूय बरे रिटर्न्स तेजे डेफिनेटली 2-3 टायम्स चड मेळटा. आता एक एक्झाम्पल घेवया, जसे टोमॅटो ग्रो केले 1 एकराचेर जाल्यार तेन्ना आमी 1 एकराचेर डायरेक्टली ग्रो करता तेन्ना आमकां रेट खूब कमी मेळटा. अदमास एक 5 रुपये गेले जाल्यार 15, इतलो डिफरन्स आसता. जेन्ना तुमचो लॉस तुम्ही बरे प्रॉफिटूय करूंक शकता आनी केन्ना केन्ना तुमचे जे इन्व्हेस्टमेंट आहा तेजे इन्व्हेस्टमेंट केल्ले ते सुद्धा पयशे मेळना. पण ब्रोकली आनी एक्झॉटीक असे क्रॉप आसा, इन्व्हेस्टमेंट जरी स्टार्टिंग तुमचो चड आसलो, रिटर्न्स बरे मेळटा. 20-30 रुपये जाल्यार तुमकां शुअर मेळटा पर केजीचे फाटल्यान, जेन्ना आमी 1 एकराचेर उलयता तेन्ना. आता तुवें सांगलें की हे गोंया भितर शक्य आसा घेवपाक, जाल्यार रावंड द इयर म्हणजे पूर्ण वर्सभर तूं घेवं शकता हे? ना, तुमकां पूर्ण वर्ष घेवपाक गोवान पॉसिबल ना, कारण आमच्या हांगासर पावसची इंटेन्सिटी आहा ती भरपूर आसा. आमच्या गोवाचोच इन एवरेज फॉर लास्ट 10 इयर्स 2900 mm चो पावस पडत आसा. तेज्या खातीर इफ तुमी ब्रोकली ग्रो करता पावसा खातीर आनी तुमचे कडेन पॉली हावस ना जाल्यार ते उदका खातीर बेगीन पाड जाता, तेका इन्सेक्ट पेस्ट बेगीन लागता. म्हणजे सुरवातीचे 4 महिने जे पावसाचे आसात तेन्ना आमी ब्रोकोली घेवप ना. पण जर तुजे कडेन पॉली हाऊस आसा जाल्यार पॉली हाऊसान तूं ब्रोकोली घेवं शकता. ब्रोकली घेवं आणि शकता. चवथी नंतर जसो पावसाचो जोर आसा तो कमी जातलो तेन्ना तूं ब्रोकोलीचें प्लांटेशन हें तूं आउटसायड कंडिशन जे कितें नॉर्मल कंडिशन तितून यशस्वीपणे घेवं शकता. यशस्वीपणे घेवं शकता. आणि म्हाका एक सांग, हे ब्रोकोली, पार्सले, लेट्यूस हे कितके म्हयन्याचे पीक आसा तें? आता ब्रोकली हे जाले ते 120 दिसाचे पीक आसा तुमचे. म्हणजे साधारण एक 4 महिने. 4 महिने, 1 महिनो तुमचो नर्सरीन वयतलो तेजो ओके सारको. इफ तुम्ही बेसील क्रॉप घेता, इटालियन बेसील, जाल्यार एकदा तुम्ही 1 महिनो तेजो परत 25 to 30 days गेलो नर्सरीन. मागीर तुम्ही एटलीस्ट 4 to 5 months फक्त हार्वेस्ट करपाचे. प्रॉपर फर्टिगेशन, तेजे प्रॉपर पेस्टिसायड अगर कितें असल्यार ते पळोवन फक्त हार्वेस्ट करपाक जाय आनी तुमचे कितें ना भितर. योग्य साऱ्याचो डोस हो दिवचूच पडटा. आणि त्याच बरोबर तूं जिवामृत, घनजिवामृत हे जे नॅचरल फार्मिंग आसात ते तूं तितून इन्क्लूड करूं शकता. इन्क्लूड करपाकूच जाय. इफ आमी हे तुमी म्हटले जीव अमृत आनी वर्मी कंपोस्ट हेजो प्रॉपर अमावंट आमी इफ करूंक ना यूज, नाजाल्यार तेका जे पेस्ट आसा, जे किडे आमच्या हितूर आसा ते तेका चड बेगीन लागता. बरोबर. बरे आमी जशे सारे यूज करता, जो आमी योग्य सारो वापर करपाक जायो, जो करता आमी तेजे बरो आमचे वर्मी कंपोस्ट, जिवामृतचो वापर करूं जाय. अमृत आहा ते यूज करपाकूच जाय. आता ह्या सगळे नवीन सगळे भाजीपाला आसा हो, हेका एग्रीकल्चर डिपार्टमेंटाची कितें सबसिडी आसा? हे जे नवीन आसा तेका जाल्यार कसले सबसिडी ना सध्या. पण तुका जर पॉली हाऊस
इरेक्ट करपा जाय जाल्यार तुका सबसिडी सबसिडी आसा. आसा 50% सबसिडी आसा ती तुमकां मेळूंक शकता गोवा. कदाचित ही आतां नवीनच तुजें प्लांटेशन आसा आनी येणाऱ्या काळान जर एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन तुवें एप्रोच जालो जाल्यार ते सबसिडीचो फुडें विचार जावं शकता. हय, कित्याक हें सामकें गोंया खातीर नवीनच पीक जावन आसा. आतां हेजे विक्री कशी आसा? कित्याक हें फक्त 5 स्टार हॉटेल्स जावं व्हडले व्हडले मॉल आसा थंय त्याची विक्री जाता जाल्यार विक्री इजिली जावं शकता हेची. इफ तुमी गोवान रावन एक थोडीशी 400 मिटरान सुद्दां ग्रो करून तुमचे नियर बाय मार्केट जाले, म्हापसा मार्केट जाले, मेन मार्केट जाले, ऑर पणजे मेन मार्केट जाले, मडगांव मार्केट जाले, थंय तुमी वचून तुमचे ब्रोकली, जुकनी, लेट्यूस नॉर्मल विक्री जावंक शकता सुशेगाद. इफ तुमी तांकां बरे रेट्स येता ते घेतले. बट तुमी जे थायम जाले, ऑरिगेनो हेजे कल्टिवेशन करूंक शकता जाल्यार तुमकां रेस्टॉरंट्साकूच एप्रोच करपाचो पडटलो. सागर, आतां हे ब्रोकोली, पार्सले, लेट्यूस, जोकुनी हेची न्युट्रिटीव व्हॅल्यू कितें आसा? इफ तुमी ब्रोकली कंज्यूम करता जाल्यार तितूर विटामीन सी आणि पोटॅशियम मात्रा जास्त आहा नॉर्मल वेजीस पेक्षा, एज वेल एज तितूर जे ग्राम प्रोटीन आहा पर 100 ग्रामाक तुमकां 2.8 ग्राम प्रोटीनी मेळटा. आनी तेज्या वांगडाच एक सल्फोरॅफेन म्हणून एक कंपाऊंड आहा भितर जो तुमकां एंटी कॅन्सर असो तेज्या खातीर फायट करता. बाकी इफ तुमी केल खाता, केल एक एक्झॉटीक वेजिटेबल्स आसा, तितूर तुमकां आयरनची क्वॉन्टिटी आनी कॅल्शियमचे कंटेंट मेळटा. इफ तुमी जुकनी खाता जाल्यार तितूर फायबरस कंटेंट एक बरो अमावंटाचो आहा, एज वेल एज पोटॅशियम आसा. आनी जितले बी लेटस आहा, रोमेन जालो, चायनीज कॅबेज जाली, दुसरे पदार्थाचे आसा तितूर तुमकां फोलिएट एक मिनरल आहा ते मेळटा. चडान चड हेचो न्युट्रियंट्स व्हॅल्यू चड आसा हेच्या चड आसा सगळ्या वेजिटेबल्सांक. हय सागर, तूं हाज्या पयलीं ICR ओल्ड गोवा हांगा जे ICRचे सेंट्रल कोस्टल एग्रीकल्चर रिसर्च इंस्टिट्यूट आसा थंय तूं कार्यरत आशिल्लो. थंय कितें म्हणून तूं आशिल्लो आनी थंयचो अनुभव कितें आसा तुजो? हांवें ICR ओल्ड गोवा 2 वर्सां काम केली आहा एज अ सिनियर रिसर्चर म्हणून. आनी हांव सगळे सायंटिस्ट आसा तेंच्या वांगडा काम केलां, तेंच्या कडल्यान भरपूर कितें शिकलां. हांव डायरेक्टर डॉक्टर प्रवीण कुमार सर तेंच्या बरोबर काम केलां. राजकुमार सरय तेंचे हांव आभार व्यक्त करता की त्या इन्स्टिट्यूशन रावन हांव भरपूर कितें एक्झॉटीक वेजिटेबल्सच्या बद्दल शिकलो. एज वेल एज हांव थंयसर इन्क्युबिटी म्हणून थंयसर हांवें रेजिस्ट्रेशन केल्लें आसा. तेजे अंतर्गत हांव जे एक्झॉटीक वेजिटेबल्स ग्रो करता तेजे म्हाका टायम टू टायम मार्गदर्शन मेळटा. सायंटिफीक तुका जे कितें इन्फॉर्मेशन जाय तेच्या तूं इन्क्युबिटी जाल्लो आसा ICR CCR हांगा आनी तेजें तुका योग्य पद्दतीन अशें मार्गदर्शन जाय तेन्ना मेळटा. जशें मातयेचो एक प्रॉब्लम आसलो ऑर कल्टिवेशनाचो प्रॉब्लम आसलो जाल्यार थंयसले सॉयल सायंटिस्ट डॉक्टर गोपाल महाजन सर तेंच्यांनी म्हाका एक सल्लो दिलो कशें ग्रो करपाचें, कितें करपाचें. आनी ICRचो हांव धन्यवाद करता, तेंच्यांनी म्हाका हे एक्झॉटीक वेजिटेबल्स ग्रो करपाक हेल्प केली. सागर, आतां तुवें सांगलें की हे ब्रोकोली, पासला, जोकुनी आमकां प्रश्न पडलेलो आसा की ते खावप कशें, कशा पद्दतीन तेचो आमी कंज्यूम करप तें मातशें आमकां सांग. तुमी ब्रोकली सॅलड जे आमी करता, नॉर्मल सॅलड कशें करता तशेंच आमी तेंचे फ्लोरेट्स आसता ते सॅलडान मिक्स करून, नाजाल्यार तुमी कड तेज्या बरोबर मिक्स करून, पनिराची भाजी आसता तितूरय घालता. आनी पास्ता आसा तितूर पास्तान एक बरो फ्लेवर तेजो एड जाता, तशें करून खावं शकता. हे जे लेट्यूस सुद्दां आसा, लेट्यूस सुद्दां सॅलड फॉर्मानूच चड खाता, एज वेल एज तुमचे बर्गर आसता तितूरय तुमी खाता. म्हणजे आमचे सँडवीच आसता ते सँडविचान सुद्दां आमी घरगुती पद्दतीन आमी जे सँडवीच तयार करता तितून सुद्दां तूं हे ब्रोकोली जावं पासले जावं जुकुनी तूं अशें एक लेयर तयार करून वापरूं शकता. सागर, हायड्रोफोनिक्स म्हणजे कितें? हे हायड्रोपोनिक्स एक फार्मिंग पद्दती आहा तेतूर आमी मातयेचो वापर करना. जेन्ना आमी मातयेचो वापर करता तेज्या वांगडा खूब सारे मायक्रो ऑर्गेनिजम्स येता, तेज्या वांगडा खंयचे बरे येता खंयचे वायट येता. सो भरपूर त्रास आसता सॉयलाच्या भितर एक बरें पीक काडपा खातीर. बट जेन्ना आमी हायड्रोपोनिक्स म्हणटा तितूर फक्त एक मिडिया येता कोकोपीटाचो इल्लोसो जो स्टरायल आसा प्रॉपर, आनी फूल जे इन्वॉरमेंट आहा उदीकूच आसता फक्त इम्पॉर्टंट. उदकान न्युट्रियंट घातलेले आसता आनी ते पास जाता प्लांट्साच्या रुट्सा बरो आनी
प्लांट्स न्यूट्रियंट एब्झॉर्ब मागीर आतां करता. हें हायड्रोफोनिक्सा भितर हें पासला ब्रोकोली हें सगळें घेवं शकता तूं? ना, आमी हे इनवॉर्मेंट हायड्रोपोनिक्स करपा खातीर एक पॉली हावस आसतालो. तितूर आमचो एक सेटअप आसतालो NFT चॅनलाचो. तितूर उदीक कंटिन्यूस फ्लो जायत आसता, कंटिन्यूस एक जाग्या कडेन स्टील उरना. जशी आमची रिवर फ्लो जायत आसता तशें भितर उदीक फ्लो जायत आसता आनी तितलोच प्लांटाचे रूट्स आसता तेका आमी उदका भितर घालता आनी ते न्यूट्रियंट उदक फ्लो जायत आसता. तितूर आमी लेटसाचे सगळे प्रकार घेवपाक शकता. सगळे लेट्यूस तूं घेवं शकता हय, तितून. जशे रोमन लेट्यूस जाले, केल जालो, रोसोलोसो जालो, नाल्यार आनी खंयचे जाले. लिफी व्हेजिटेबल्स स्पेशली आमी घेता. सागर आतां हे जे ब्रोकोली जावं पासला लेट्यूस आसा तेका कीड कितें लागता? कित्याक हे आतां भेंडे आसतात, आमची मिरसांगो आसता, तांबडी भाजी आसता, तेका कीड लागतात आनी ते कीड लागल्या नंतर तेचेर फवारणी करता. ती हेचेर ब्रोकोलीचेर कितें आसता तशें तें सांग. आतां तुमी बेसील घेतलो, लेट्यूस घेतल्यो जाल्यार खंयचेय एक्झॉटीक व्हेजिटेबल्स घेतले, जशे नॉर्मल व्हेजिटेबल्साचेर थ्रिप्स, एफिड्स, कॅटरपिलर येता, तशेंच सेम ह्या सुद्दां एक्झॉटीक व्हेजिटेबल्साचेर सेम कायंड ऑफ बारीक बारीक किडे येता. तांकां तुमकां प्रिवेंट करपा खातीर हांव स्पेशली ऑर्गेनिकाचो नीम ऑयल तो जो एप्लिकेशन करता. कडुलिंबाचें जे तेल आसता तें तेल आसता ते सगळ्यांकी बेस्ट काम दिता. 15-15 दिसांनी तुमकां परत परत फवारणी करपाची पडटा. तेची फवारणी करूं जाय. बेस्ट ना जाल्यार तुमी एक स्वताचो जसो जीव अमृत आहा तशें तुमी गोड घेवन हय, ब्रह्मास्त्र आसता. ब्रह्मास्त्र चिलीचे बरोबर, मिरसांगो चिलीचे आनी मिरसांग्यो, लसूण आसता. लसुणाचो बरो पेस्ट करपाचो. तेची तांकां फवारणी करप. तेजी फवारणी झाडांक सगळ्यांकी बेस्ट आसा. नॉर्मल आमी जे पेस्टिसायड मार्केटासून हाडटा आनी स्प्रे मारता तेच्या पेक्षा तेंचो खरोच रिजल्ट म्हाज्या फार्माचेर म्हाका बरो मेळिल्लो आसा. रिजल्ट बरो मेळिल्लो आसा आनी जे कोण ते खाता ते खाल्ल्या नंतर तेजे जे कितें विश आसता ते विश तेंच्या पोटान वचना. पोटान वचना. सारकें. बायो पेस्टिसायड आसा, पयशाकूच आमकां बरें पडना, बट आमकां तेजो फायदो चड बरो मेळटा. आतां हे ब्रोकोली जावं पार्सला हेचे हार्वेस्टिंग करपाक ते आयिल्ले आसा ते कशें कळटा आमकां? ब्रोकलीचो एप्रोप्रिएट एक सायज आसता. एक 150 ते 200 ग्रामाचो सायज जाल्लो आसता आनी त्या सायजान जाल्या उपरांत आमकां कळटा की ती सारकी हार्वेस्टिंग खातीर जावपाची आसा. इफ तुमी लेट मॅच्युअर जाल्ली अगर हार्वेस्ट करता जाल्यार तेजेर येल्लो दिसतले वयर फ्लोरिड्साचेर आनी तुमकां तो मार्केटान प्रायस मेळचो ना. म्हणून तुमी हार्वेस्टिंग प्रॉपर टायम आनी प्रॉपर वेटाचेरच करपाक जाय. तो योग्य वेळ ताका म्हत्वाची आसा. म्हत्वाचीच आसा. ती तुमकां एक्सपिरियन्स जशें कल्टिवेशन जाता तशें तशें ते आपल्या आपूण एक्सपिरियन्सान करपाचें पडटा कल्टिवेट. सागर, म्हाका एक सांग, आतां हे सगळे जे आसा हेका सपोज जर 1 लाख रुपया खर्च आयलो जाल्यार ताका रिटर्न्स कितके मेळटा तुका? इफ अशें कॅल्क्युलेशन वायज पयले जाल्यार सिडलींग हेजे मातशें म्हाग आसता नॉर्मल. जाल्यार ते तुमकां 1 एकराक 30,000 झाडां बसता. तुमी जास्तय थोडीशी अगर इंटेन्सीव कल्टिवेशन केलें जाल्यार चडय वयता. 30,000 बसता. सिडलींग कॉस्ट तुमचो एक सादारण धरा 70,000 पर्यंत वचपाक शकता. मागीर खत आनी सारें घेतलें जाल्यार 7-8,000. मागीर तुमचे जे बेड प्रिपरेशन हेज्या खातीर बेड प्रिपरेशन, नांगरणी, तितूर रोटोवेटर घातलो ऑर जे तुमचे बाकीचे म्हणजे सुरवातीची जी कितें जमिनीची मशागत आसा मशागत आसा तेका एक सादारण तुमकां 8,000 तितले बसता. मागीर तुमचे लेबर कॉस्ट ते 20-30,000 घेतले जाल्यार एक अरावंड 1.2 lakhs पर्यंत तुमचे एक इन्व्हेस्टमेंट 1 एकरान 1,20,000 तुजी तेजे एवरेज प्लांटेशन जालें. एप्रॉक्स तितले पडटा. आनी तुमकां 1 एकरासून एटलिस्ट 5 ते 8 टनाच्या वयर तरी मेळटा. 40 रुपया, 20 ते 40 रुपया मेळटा, पूण मॅक्सिमम 40 रुपया तरी मेळटा एक फार्मर्साक. 40 रुपया म्हणजे पर केजी. सो कितके उत्पादन येता आनी साधारण विचार जाल्यार 3 लाखच्या एक एवरेज तुमकां मेळपाक 3 ते 3.5 लाख रुपया तुका निव्वळ फायदो जाता. फायदो जावपाक शकता. आनी हे 3 म्हयन्या भितर तुका 3 लाख रुपया मेळूं शकता. हय, ते 1 लाख 1.5 लाख काडल्यार तुमचो जो मायनस उरलो तो मागीर उरता. साधारण एक अशें आमी धरून एक 1.5-2 लाख तरी तुमकां 2 लाख रुपया तुका एक 3 म्हयन्या भितर येता. आनी सुरवातीक ते येवचे ना, कित्याक तुका एक्सपेरिमेंट करून तेतून जे कितें तुका चुको आसात ते तुका सुदारपा जाय फुडल्या खेपे. हय, स्टार्टींग तुमी ग्रोवर जाताले तुमकां तितले वेट काडपाक मेळचे ना.
बरोबर. एक आसून एटलिस्ट तुम्ही 400 ग्राम सुद्धा काडूंक शकता. बट तुम्ही न्यू बर्डिंग आसा जाल्यार तेजेर वेट कमी येतले, 150चे कमी, 150 ते 200. सो सागर, आता खुबशे तरणाटे आसा जे फक्त जॉब जाय तांकां अशे हेच्या फाटल्यान लागलेले आसा, पण तुवें अशें दाखोवन दिल्लें आसा की तूं स्वता एक जॉब देणारो असो जाल्लो आसा. कित्याक आतां तुवें आतां हे व्हेजिटेबल्स ग्रो केल्ले आसा, मागीर तुजे ते विक्रीची चेन आसतली. सो तूं आतां आमचे जे गोंयचे तरणाटे आसा जे घरा कडेन बेकार बसून आसा तांकां कितें सल्लो दितलो? हांव तांकां सल्लो दितलो की आयचें जे जनरेशन आसा ते एग्रीकल्चरच्या खातीर आयचें जे जनरेशन आहा ते एग्रीकल्चरान खूब फॉरवर्ड मूव करता. आतांचे जे एग्रीकल्चरचे जशे ब्रोकली हे व्हॅल्युएबल क्रॉप्स घेतले, तुमी टोमॅटो बीन घेता आसतले बाजारान वचून जाल्यार इट वील हार्डली 30 to 40 रुपीज केजी आसतले. बट हे एक्झॉटिकाचे आहा ते 300 रुपया पर्यंत वयता ब्रोकली, ऑर मोर म्हणजे दॅन 10 पट जास्त आसा हय किंमत हय तेची. तेजी किंमत इतली जास्त आसा आणि तशेंच भरपूर क्रॉप आसा. इफ तुमी एक सुद्दां खंयचो क्रॉपान एक स्पेशलायझेशन केलें, कित्याक तुमी एकदां ग्रो केलें आनी तुमी तेजे एक्सपर्ट जावंक शकना. तुमी मातयेचे, तेजे किडे, न्युट्रियंट व्हॅल्यू कशी आसा, उदक थंयसले कशें आसा, इफ सगळो स्टडी केलो आनी 1-2 सीझन तुमी काम केलें प्रॉपर, जाल्यार तुमी तेजे मास्टर जावन एक चेन तयार बरोबर. करूंक तुवें शकता. जशें आतां आमकां सांगलेलें आसा की सुरवातीक तुवें हें सगळें प्लांटेशन केल्लें, पण खंय ना खंय तरी तुजें चुकलें आनी ते चुकी धरूनच तूं मागीर परत शिकत गेलो तेतून आनी तुवें तेतून इम्प्रुवमेंट करून बऱ्या पद्दतीन हांगा प्लांटेशन घेवन दाखयलें आसा. आयकुप्या न्हू, आयज आमच्या मदीं सागर माजीक जो साखळी केरीचो आसा तो आयिल्लो आसा आनी तेणें आमकां अशें बऱ्या पद्दतीन आमी ब्रोकोली जावं एक्झॉटीक व्हेजिटेबल्स कशे घेवपाचे हेची आमकां खोलायेन आनी सखोल अशी म्हायती दिल्ली आसा. निश्चितपणे जे कोण तरणाटे जे घरा कडेन बसून आसा, जेंकां जॉब ना, तेंच्यांनी हेचो विचार करून तेंच्यांनी स्वता हेचें प्लांटेशन करपाचे एक विचार करपा जाय. आनी जशें सागरान सांगलें की 1-2 म्हयन्या भितर सादारण 1-2 लाखाचे तांकां निव्वळ फायदो जावं शकता. सो सागर, मुद्दाम वेळात वेळ काडून तूं आज हांगा आकाशवाणी केंद्रां आयिल्लो आसा म्हणून हांव तुजे सगळ्या आयकुप्यांचे तर्फे आनी आकाशवाणी केंद्रा तर्फे हांव तुजें अभिनंदन करता आनी धन्यवाद म्हणटा तुका. हांव सुद्दां आकाशवाणी गोवाचे धन्यवाद करता. म्हाका हांगासर आपयलें आनी 2 शब्द उलोवपाची संदी दिली, तेज्या खातीर हांव धन्यवाद सांगता.